माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. देवा, माझ्या अख्ख्या कुटुंबाला सुखी ठेव. एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे. वहिनी, काय झालं? खूप दिवसापासून पाहते की तुम्ही खूप चिंतित आहात. हो, देवाच्या गाभाऱ्यात आल्यावर कसली चिंता? तो आहे म्हणून आपण आहोत. नका हो, खरंच असं बोलू नका. देवाच्या दारात आलाय, तो सगळं काही ऐकतोय. तुमच्या सगळ्या अडचणी तो दूर करेल. फक्त एकदा त्याचं मनापासून नाव तर घेऊन बघा. कष्ट असतात, सगळ्यांनाच कष्ट असतात. अहो, देवाची ही भूक कधी सुटली नाहीये. ते आपल्याला सुटणार आहेत का? आपण तर मानवी रूपात आहोत. माझं ऐका, देवाचं नाव घ्या, नक्कीच तो तुम्हाला फळ देईल. अहो, अशा कित्येक तरी लोकांना खूप चांगला अनुभव आलाय. तो आहे म्हणून आज आपण आहोत. नाही हो, आपण आहे ना कायम देवाकडून नुसतंच मागत राहतो. त्याला कधी विचारतच नाही की तू कसा आहेस, व्यवस्थित आहेस ना, तू खाल्लंस का, तू पिलंस का. कधीच नाही आपण विचारत. आपण मनुष्य ना खूप स्वार्थी असतो आणि अपेक्षा करतो की देवानी लवकर आपल्याला आशीर्वाद द्यावा. अहो, त्याची भक्ती अशी आहे की त्याच्यातून तरुण जर गेलं ना तरी तेवढंच बास आहे. माझं ऐका, रोज 108 वेळा तुमच्या देवाला नामस्मरण करा, त्याची पूजा करा. देव नक्की तुम्हाला एक फळ देईल. हो, आणि आता सगळी चिंता विसरा. मी हसत मुखाने त्याचं नाव घ्या. येते.